वेळेत पुढील बातमीकडे। राज्य सरकारच्या वतीने नागपूर ते सिंधुदुर्ग असा शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित आहे। या महामार्गाची पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा विरोध होत आहे। याबाबत सरकारतर्फे महामार्ग रद्दबाबत घोषणा करण्यात आली, मात्र मुख्यमंत्री उलटसुलट विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतायत। त्यामुळे सांगलीमध्ये आज राज्य सरकारचा महाळ घालत अनोखा निषेध करण्यात आला। स्टेशन चौकातील राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्याजवळ महामार्ग बाधित शेतकऱ्यांना घेऊन विधिवत महाळ घालून जेवण घालण्यात आले। यावेळी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देखील करण्यात आल्या। त्याचबरोबर सांगलीत केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी हे 4 ऑक्टोबरला येणार आहेत। त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एका बाजूस महामार्ग रद्द झाला आहे असे सांगतात, तर दुसऱ्या बाजूस मुख्यमंत्री फक्त नांदेड कोल्हापूरचा विरोध आहे असे विधान करतात। सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने करून शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवलाय। राज्यव्यापी आंदोलनात सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग होता। असे असताना मुख्यमंत्र्यांना सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध दिसत नाही का असा सवाल करण्यात आला। याचा निषेध म्हणून आज राज्य सरकारचे महाळ घालण्यात आला। सरकारला सुदबुद्धी यावी अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली। या आंदोलनात कॉम्रेड उमेश देशमुख, सतीश साखळकर, प्रभाकर तोडकर, सुनील पवार, उमेश एडके, पैलवान विष्णू पाटील, अभिजित जगताप, प्रवीण पाटील, श्रीकांत पाटील, यशवंत हरुगडे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी आज स्टेशन चौकामध्ये सरकारचा महाळ घालून आम्ही आंदोलन केलेलं आहे। या सरकारमधील जे 3 कावळे आहेत त्या कावळ्यांच्या समोर त्यांनी या महाळाचा निवड शिवावा म्हणून तशा प्रकारचं पोस्टर या ठिकाणी ठेवलेलं आहे। आम्ही सरकारला इशारा देऊ इच्छितो की महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यातून विरोध असताना या महाराष्ट्र सरकारमधील काही मंत्री, जबाबदार मंत्री रद्द झालाय अशी घोषणा करतात, दुसरे मंत्री रद्द झाला नाही, तिसरे मंत्री म्हणतायत की 2च जिल्ह्यामधून विरोध आहे। अशा प्रकारची विरोधाभास विधाने करून सरकार या महाराष्ट्रातल्या बाधित शेतकऱ्यांना फसवत आहे। म्हणून आज या ठिकाणी महाळ आंदोलन केलेलं आहे। उद्याच्या काळामध्ये हे शक्तीपीठ महामार्ग रद्द नाही केला तर आम्ही आणखीन तीव्र आंदोलन करून उद्या 4 तारखेला जे काय मंत्री या सांगली शहरामध्ये येणार आहेत त्यांना आम्ही काळे झेंडे दाखवणार आहोत असा इशाराही आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत।